गृह खातं तर कोसळून गेलेलं आहे, कोसळून गेलाय हो. नुसते इशारे देत बसलेत, असं केलं तर मी ते करीन, तसं केलं तर मी कायदा हातात घेऊ देणार नाही. कायदा हातात घेऊन लोक कामाला लागले आहेत तुमच्या समोर. नागपुरात काल गोळीबार झाला परत, जिथे फडणवीस साहेबांची आई भाजी मार्केटला भाजी आणायला जातात तिथे गोळीबार झालाय. काय सांगताय तुम्ही? एक दिवस वर्षा बंगल्यात गोळीबार. या राज्याची लॉ अँड ऑर्डर अत्यंत भयावह आहे. गृहमंत्र्यांना सांगा, नुसतं विरोधकांच्या टिंगलटावाळ्या करून राज्य चालत नाही. तुम्ही त्या लेवलला यायला पाहिजे. मुख्यमंत्री पदाच्या यशवंतराव चव्हाण, वसंतराव नाईक, वसंतदादा पाटील, मनोहर जोशी, शरदराव पवार, ही जी लेवल आहे ना उद्धव ठाकरे, या लेवलला तुम्हाला पोचायला वेळ लागेल. तुमची ती लेवल अद्याप आलेली नाहीये. मुख्यमंत्री पदावर बसले म्हणजे लेवल नसते. ते टोलजंगपणा आपल्याला कामातून मिळवावा लागतो. गृह खातंचा अक्षरशः कबाडा आणि कचरा झालेला आहे. तिथे बसून नुसते इशारे देतात, मी हे करीन, मी ते करीन, मी ते करीन. विरोधी पक्षाच्या संदर्भात तक्रार गेली का लगेच पोलिसांना आदेश जातो, स्वतः गावाच्या लेवलला. असं गृह खातं चालतं का? हे शोभतात अमित शहाचे चेले.